दे परी व्हावे त्याचे द्वारे श्वान याती तेथे राम नाम होईन श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे असणारे साधू जगदवंदनीय जगन्मान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे तुकोबराय यांच्या गाथ्यातील चार चरणाचा अभंग सेवेसाठी आहे. अभंगाचे भाव किंवा अभंगाचा सार, संतांचा समागम करा. कोण्याही त्या ठिकाणी घडला तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी सर्व सुखाची प्राप्ती होईल. संतांचा समागम करीत असताना संतांचा समागम कोण्या पद्धतीने करावा, कशा रीतीने करावा, महाराज या अभंगाद्वारे ते विस्तृत आपल्याला ठिकाणी सांगतायत. पूर्व पुण्याईच्या नुसार संतांची भेट होते. संतांची भेट झाल्यानंतर त्यांचा समागम करावा, त्यांच्या समागमामध्ये त्या ठिकाणी राहावं. राहत असताना कसं राहावं तर महाराज सांगतात, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. जसं एखादं श्वान मालकाच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी पडून राहत, तसं संतांच्या जवळ त्या श्वानाप्रमाणे आपण त्या ठिकाणी वास्तव्य करावं. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. जर तसं आपण संतांच्या समागमामध्ये राहिलो तर तिथं फायदा काय? तेथे राम नाम होईन श्रवण. रामनामाचं श्रवण तुम्हाला त्या ठिकाणी होईल. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संतांचं उष्ट तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. घडेल भोजन उचिष्टांचे. मग संतांचं उष्ट म्हणजे काय तर एका शब्दाला शब्दार्थ असतो, वाच्यार्थ असतो, लक्षार्थ असतो. मग एखादं उष्ट म्हणतं खरकट मिळेल का? अशातलं काही भाग नाही. मग काय मिळेल? जे संतांनी जे सेवन केलं, ब्रह्मरसाचं जे सेवन आहे, जे ज्ञान आहे, त्याचं सेवन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. घडेल भोजन उचिष्टाचे. आणि म्हणून संतांचा समागम करा. संतांचा समागम असा करा का त्यांची जे सेवा करतात त्यांना काही विशेष शब्द प्रयोग आहेत. कामारी, बटीक. जे संतांची सेवा करतात त्यांची एखादी दासी असन, एखादा दास असन, तुम्ही जरी त्यांची सेवा केली तरी संतांच्या समागमातलं किंवा संतांच्या सेवेचं पुण्य त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. कामारी, बटीक, सेवेचा त्यांचा तुम्ही सेवक व्हा आणि दीनपणाने संतांच्या जवळ त्या ठिकाणी पडून राहा. परिणाम काय तर ज्या सुखासाठी तुम्ही जन्मजन्म घेत आलेले आहेत, नुसतं सुख नाही तर सर्व सुख संतांच्या पंक्तीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. पंगत या शब्दाचा अर्थ संतांच्या संगतीत तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. घडेल पंगती संतांच्या ते राम नाम होईन श्रवण. घडेल भोजन उचिष्टांचे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भाव तुमच्या लक्षात आला असं गृहीत धरतो. एरवी बाकीच्या ठिकाणी कीर्तन करणं वेगळं आहे, पण या ठिकाणी तुम्ही एका साधूच्या समागमात राहिलेली माणसं आहात आणि त्याच असणाऱ्या स्वानंद सुखनिवासी आपलं सर्वांचं असणारं श्रद्धास्थान गुरुवर्य महाराजांचं, त्यांचं नाव घ्यावं पण मी काय मोठा नाही. आणि म्हणून महाराजांचं आज प्रथम पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. त्या ठिकाणी पुण्यतिथी म्हणायला काही त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही, कारण मी सुरुवातच तिथून केली. पांडुरंगाला नमन करायच्या आधी मी प्रमाण घेतलं होतं. तुका म्हणे आयुष्य परोपकारी आणि त्यांच्या पायावरी डोळी माझी. तुका म्हणे आयुष्य. आयुष्याला जर प्रश्न विचारला कैसे तर फोटोमध्ये महाराज आहेत तैसे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गेल्या वर्षापूर्वी या तिथीला महाराजांनी आपला देह त्या ठिकाणी ठेवला आणि म्हणून आज त्यांचं पुण्यतिथी उत्सव त्या ठिकाणी आहे. पाहायला गेलं तर महाराजांच्या वय इतकं माझं वयही नाही, महाराजांच्या अभ्यासा इतका माझा अभ्यासही नाही, महाराजांच्या एवढा अधिकार माझा अधिकारही तेवढा नाही.
पण माझिया बोबरिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, या न्यायाप्रमाणे ही सेवा माझ्याकडे. विठ्ठल पुण्यस्मरण आहे. महाराजांचा परिचय खूप मोठा आहे, सांगण्याजोगा नाही आहे की नाही. संतांचा परिचय आपण काय सांगावं आहे की नाही. शाब्दिकाचे काम नाही, शब्दामध्ये तो परिचय करून देणं हे त्या ठिकाणी जरी शक्य असलं पण तरी सुद्धा शब्द त्या ठिकाणी तोटके पडावेत, शब्दांना त्या ठिकाणी कमीपणा वाटावा, इतकं महाराजांचं अथांग ज्ञान त्या ठिकाणी आहे. अनेक ग्रंथ महाराजांनी आपल्या अभ्यासाच्या ज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. 9-10 ग्रंथ आहेत, त्याची नावही मला पाहून वाचून सांगावं लागते. 18 ग्रंथ 18 ग्रंथ आहेत महाराजांचे. महाराजांचं कार्य त्या ठिकाणी तसं आहे. 3-4 ठिकाणी मला तर लातूरला, नाशिकला इथं गुरुवर्य माईंचं त्या ठिकाणी संस्थान महाराजांनी उभं केलेलं आहे. आणि आपल्या गुरुवरची जी निष्ठा असते ती महाराजांनी अगदी शेवटपर्यंत त्या ठिकाणी जसे तसे साबूत ठेवले. आणि त्या परंपरेनं महाराज त्या ठिकाणी या आनंद मालिकेची त्या ठिकाणी असणाऱ्या गुरुवर्य चंपामणी महाराजांच्या असणाऱ्या गादीचे प्रमुख या नात्यानं महाराजांनी शेवटपर्यंत आपलं आयुष्य त्या ठिकाणी जसं एखादं बांधून माणूस राहतो तसं माईंच्या विचाराला, माईंच्या ज्ञानाला आणि माईंच्या मार्गाला त्या ठिकाणी महाराज स्वतः त्या ठिकाणी बांधून होते. महाराजांनी आपला परमार्थ मस्तीत केला पण तो शिस्तीत केला. विठ्ठल विठ्ठल साधूचा परमार्थ त्याच्या मस्तीतच असतो बर, तो दुसऱ्यासाठी नसतो. महाराज जर कीर्तनाला उभे राहिले किंवा कीर्तन सांगायला जर लागले तर कुणाला काय कळतं कुणाला काय कळतं याचा विचार नव्हता आणि ते विचारितही नव्हते. ते त्यांच्या छकारतच कीर्तन करायचे. त्यांचे फार कीर्तन ऐकायचा योग मला नाही आला असून. आमच्या आजीनाथ महाराज आहेत, विशाल महाराज आहेत, पुरत भाऊ यांना योग आला, यांच्यासोबत नितीन भाऊ यांना महाराजांच्या सोबत जाण्याचा योग आलेला आहे भरपूर वेळेस. मला भरपूर कीर्तन नाही ऐकता आली पण मोजकी कीर्तन महाराजांची मी ऐकली आणि त्यांच्या समोर कीर्तन करण्याचा योग मला याच ठिकाणी आला, 2-3दा आला. म्हणून मी सांगितलं मस्तीत परमार्थ होता महाराजांचा, पण मस्तीत परमार्थ असताना त्याला शिस्तीची चौकट होती महाराजांना. महाराज शिस्तप्रिय होते, शिस्तीची त्यांना त्या ठिकाणी असणार. शिस्तप्रिय परमार्थ कुणी केला तर तो महाराजांनी केला. विठ्ठल विठ्ठल 1955 महाराजांचा जन्म आहे आणि वयाच्या मला आता 22-23व्या वर्षीच त्या ठिकाणी परमार्थाला महाराज लागलेले आहेत. तिथून पुढं विविध ठिकाणी संस्थांची स्थापना, त्या ठिकाणी गुरुकुलाची स्थापना महाराजांनी केली. लेखन इतकं होतं, 18 ग्रंथ, त्यापैकी काही ग्रंथ पुणे विद्यापीठाने मुलांच्या त्या ठिकाणी असणारं अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. नुसतं धार्मिक कार्य नाही तर त्या ठिकाणी असणारं सामाजिकही कार्यामध्ये महाराजांचा हातभार अगदी मोठ्या प्रमाणात होता. मुलांना दत्तक घेणं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करणं, मग तर प्राध्यापक काय ते मुळे डॉक्टर काय आहेत त्यांचा PhDचा खर्च त्या ठिकाणी महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी केलेला आहे. हे सामाजिक कार्य साधूचं असतं. नवे साधू जीवनच हे समाजासाठी वाहिलेलं असतं. विठ्ठल विठ्ठल अशा महाराजांचा आज पुण्यतिथी उत्सव आहे. पुण्यतिथी कुणाची करतात, कुणाची होते? ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुण्य संपादन केलेलं आहे एकतर त्याची पुण्यतिथी. आमचे गुरुनाम गुरु वैकुंठवासी प्रातस्मने भोंद्यांना सांगायचे, पुण्यतिथी कोणाची रे ते म्हणायचे. ज्यांनी आयुष्यामध्ये पुण्य संपादन केलं एकतर त्याची, किंवा ज्यांनी आयुष्यामध्ये जो भेटेल त्याला पुण्याचा मार्ग दाखवला त्याची. विठ्ठल विठ्ठल महाराजांचा साधक वर्गही त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आयुष्यभर महाराजांनी त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना कीर्तन प्रवचन शिकवलंच.
त्यांच्या त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्यासारखे हजारो कीर्तनकारच्या चरित्राचा किंवा त्या ज्ञानवाङ्मयाचा अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी कीर्तनामध्ये सांगतात आणि साधक वर्गात त्यांनी पुण्य मार्ग त्या ठिकाणी दाखवला म्हणून त्यांची त्या ठिकाणी पुण्यतिथी होत असते. एकतर यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, पण त्यांच्या या अशा तिथीला जाऊन त्यांच्या मार्गानुसार मार्गक्रमण करून त्यांनी दाखवलेल्या ज्ञान मार्गावर चलून त्यांच्या उपकारातून आपल्याला उतराई होता येऊ शकतं म्हणून हा पुण्यतिथी उत्सव त्या ठिकाणी आहे. सेवेसाठी उपस्थित सर्व टाळकरी वृंद, आदरणीय आमचे परमार्थ स्नेही एकनाथजी महाराज पवळे असतील, अनिल महाराज गरुड असतील, महाराजांचा परिचय गुरुजी आहेत, मध्ये शेजारी गायक कवी आहेत, विनेकरी विठ्ठल महाराज सांगले, विठ्ठल महाराज आहेत, चांगले हार्मोनियम वादक, सर्वांच्या चरणात नमस्कार होतो. आणि ज्यांच्याकडे आम्ही पाहून परमार्थ शिकलो आमचे हरिभक्तवराय मोहिते महाराज त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी मोठं मन करून महाराज त्या ठिकाणी समोर कीर्तनाला बसलेले आहेत. मला आनंद वाटतो मोठ्या माणसाने जर समोर बसलं तर सांगणारा धोरणात सांगत कीर्तन त्याच्यावर काहीतरी अंकुश राहतो. त्याप्रमाणे मोहिते महाराज ठिकाणी असं ज्ञान अज्ञात महाराजांचा शिष्यवर्ग आहे. महाराजच ज्ञानाचे भांडार होते त्याच्यामुळं शिष्य त्यांच्याही पेक्षा थोडेसे वरचढ ज्ञानाच्या बाबतीमध्ये. विठ्ठल विठ्ठल आणि पुण्यतिथी महाराजांची आहे. तसं पाहायला गेलं तर संत जीवन मानवी जीवन याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. तफावतही आहे आणि वेदांतानुसार जर पाहायला गेलं तर तफावत थोडी सुद्धा नाही. कारण देव, संत आणि जीव हे पाहायला गेलं तर एकच आहे. शास्त्रानुसार जर पाहायला गेलं, वेदांताच्या पद्धतीनुसार पाहायला गेलं तर मला सांगा, देवाचं स्थान वैकुंठ आहे, संताचं स्थान कोणतं आहे? वैकुंठच आहे. आणि जीव कुठून आला? जीव वैकुंठातूनच आलेला आहे. देवही तेच, संतही तेच आणि देवाचाच अंश घेऊन जीव रूप अवताराला आला. जीव सुद्धा तेच आहे. देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या देव आणि संत दिसायला भिन्न आहे पण असायला एक आहे. देव म्हणजे संत आणि संत म्हणजेच देव. हे तर पटलं तुम्हाला? देव आणि संत एकच आहे. मग थोडं जीवाकडे या. मग जीवाचं स्वस्वरूप काय आहे? तर शिव आहे. जीव हा कोणाचा अंश आहे? शिवाचाच अंश आहे, भगवंताचाच अंश आहे. प्रमाण द्यायचं झालं ममैवांश जीवलोके जीवभूतः सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. किंवा याचंच रूपांतर आता येशेचे अवघे जन, आता ऐसेचे अवघे जन, जाती तयापासून, जाती तयापासून, जग जाने जनार्दन, जग जाने जनार्दन, बुधु प्रगट बिंबने भागा, वासुदेव बोल सर्व बोला.
ऐसा वासुदेव बोलतो. कीर्तन 12 वाजता संपवायचं आहे. संपवायचं टायमाला चालू झालेलं आहे कीर्तन. आणि असं आहे, महाराजाला पुढायला हातात माईक आला का सूड वाटत नाही. खालून किती का लोक शिव्या द्यायला पण ते सूड वाटत नाही त्यांना. काय रोग लागला का काय देव जाणून पण ते लागलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणायचे म्हशीने पाहिलेला डोह डोह आणि वारकऱ्यांनी पाहिलेला माईक. माईक हा शिकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून देव आणि संत एक आहे. आणि जीवाचं आपण पाहत होतो, जीवही देवाचाच अंश आहे. एकाच ठिकाणी आहेत आणि एकाच ठिकाणाहून ते या मृत्यू लोकांमध्ये आलेले आहेत. मग यांच्यामध्ये तफावत कधी झाली? खाली येताना तफावत झाली. म्हणजे कसं? म्हणजे देव वैकुंठातून ज्यावेळेस मृत्यू लोकात आला त्यावेळेस तो ज्ञान घेऊन आला. देवाचं स्वरूप काय? ज्ञान आहे. तो ज्ञान घेऊन आला. संत वैकुंठातून खाली आले, ते ज्ञान घेऊन नाही आले, ते प्रेम घेऊन आले. आणि तुमच्या आमचा सारखा जीव वैकुंठातून खाली आला पण केलेलं कर्म घेऊन आला. विठ्ठल विठ्ठल. भगवंता ज्ञान घेऊन आला, संत प्रेम घेऊन आले आणि जीव काय घेऊन आला? कर्म घेऊन आला. देवाचं स्वरूप ज्ञान आहे, संताचं स्वरूप प्रेम आहे आणि जीवाचं स्वरूप कर्म आहे. ज्ञान आणि देव एक आहे, प्रेम आणि संत एक आहे आणि जीव आणि कर्म एक आहे. देव ज्ञान घेऊन आला. ज्ञानोबराय बोलतात, सत्य ज्ञानानंत देवाचं स्वरूप काय आहे? सत्य ज्ञानानंत. आणि म्हणून देवाचं स्वरूप हे ज्ञानच आहे, बाकीचं स्वरूप देवाला नाही. कसं? अजून प्रमाण आहे. गोकुळीच्या लोका, मग गोकुळातले लोक कुठं पाठाला गेलते का? कोण्या गुरुच्या आश्रमात गेलते का? नाही. काही वारी केली का गोकुळातल्या लोकांनी? काहीच नाही केलं. पण तरी सुद्धा गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. याचं कारणच आहे, जो ज्ञान स्वरूप असणारा भगवान परमात्मा गोकुळात गेला आणि तो गोकुळात प्रगट झाल्यानंतरच गोकुळातल्या लोकांना काय झालं? ब्रह्मज्ञान प्राप्त. याचा अर्थच असा आहे का भगवंत खाली आला पण काय घेऊन आला? ज्ञान घेऊन आला. बस विषय संपला. संत वैकुंठातून खाली आले आहे की नाही? कारण ते स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणास, आमचं स्थान वैकुंठ आहे, आम्ही खाली आलो. पण काय घेऊन आले? तर या जगासाठी प्रेम घेऊन आले संत. आणि मी सांगतो, संताकडे प्रेम सोडून काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. ते प्रेमच घेऊन ते जगासाठी त्या ठिकाणी अवतरला, त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून संतांचं स्वरूप प्रेम आहे. आणि तुमच्या आमच्यासारखे जे जीव आहेत, आपण कर्मबंधनाच्या फेड्यात आलेला आहोत. आपल्याप्रमाणे सगळ्यांना तोंडपाठ आहे. केले कर्म झाले, त्याची भोगाले, उपजले मेले आयुष्य केले. आता इथं कोणी जर शिक्षक असतील त्याच्या लक्षात येईल, या प्रमाणामध्ये 5 क्रियापद आहेत. किती? 5 क्रियापद आहे. पहिलं क्रियापद आहे केले, दुसरं आहे झाले,
तिसरा आहे आले, चौथा आहे उपजले आणि पाचवं आहे मेले. या 5 क्रियापदाशी हे प्रमाण बांधलेलं आहे. बघा आता हे प्रमाण शक्यतो महाराजांपेक्षा पुढाऱ्याचं जास्त पाठ आहे, त्यांना ते श्रद्धांजली व्हावी लागते जाऊ तिथे जास्त पाठ आहे. पण याचा अर्थ काय आहे हे जर विचारायला गेलं तर त्यांना काही सांगता येत नाही. म्हणून हा अर्थ सांगायची वेळ की 5 क्रियापदाभोवती हे प्रमाण फिरतं. कसं? जीवाच्या बाबतीमध्ये जीवानी कर्म केले ते तुमच्या खात्यात जमा झाले, ते घेऊन तुम्ही आले नाही त्याच्या सोबतच उपजले आणि ते भोगून तुम्ही मेले. हे जीवाच्या बाबतीतलं कर्म आहे. आणि म्हणून जीव हा कर्म स्वरूप आहे. चला मला जीवाचा विचार करायला सांगायचं नाही, फक्त मला सांगायचं उद्देश एक आहे. माझं वाक्य केलं होतं जीव देव आणि संत पाहायला गेलं तर एकच आहे, पण तफावत मी तुम्हाला सांगितली. म्हणून या मृत्यू लोकात आल्यानंतर मानवी जीवन आणि संत जीवन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण म्हणतो दिसायला आपल्यासारखेच दिसतात संत, असायला आपल्यासारखेच आपल्यातच राहतात, आपल्यासारखंच खातात, आपल्यासारखंच पेतात, आपल्यासारखंच बोलतात, आपल्यासारखंच बसतात, पण म्हणून त्यांना संत जीव त्यांना म्हणू नये. दिसायला आपल्यासारखेच दिसतात. गुरुवर्य महाराज त्या ठिकाणी आपल्यामध्येच राहत होते, पण ते जीव नव्हते, ते संत होते. विठ्ठल विठ्ठल आपल्यामध्येच राहतात म्हणून त्यांना जीव म्हणता येत नाही. प्रमाणाविषयी बोलायचं झालं तर समुद्र नदी लोहे पैका, समुद्र नदी लोहे पैका, समुद्र नदी लोहे पैका, समुद्र नदी लोहे पैका. पाषाण म्हणून ये लिंगा, पाषाण म्हणून ये नंगा, पाषाण म्हणून ये लिंगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा समुद्राला नदी येऊन मिळते म्हणून त्याला नदी म्हणता येणार नाही. लिंग पाषाणाचं आहे म्हणून त्याला पाषाण म्हणता येणार नाही. तसं जीव स्वरूपात संत येऊन राहतात, जीव कोटीत येऊन संत राहतात म्हणून त्यांना जीव म्हणता येणार नाही. सगळं कार्य आपल्यासारखं करतात, बरं ध्यानात ठेवा, पण त्या कार्यातला भाव आहे तो संतांचा वेगळा आहे. अशा जगामध्ये भरपूर गोष्टी आहेत, दिसायला सारख्या आहेत, जन्म एकाच ठिकाणी होतोय, पण असायला मात्र भिन्न आहे. तुकोबाचा एक आखा अभंग तसा आहे की नाही? पृथ्वीच्या पोटी हिरागार बोटी, दोहीची संगती करू नये, दयाचे अंगी निघेता कलून, एक मोल दोन्ही ममूल. अनेक असे उदाहरण आहेत. दिसायला एक एकापासून उत्पत्ती आहे, पण मात्र असायला कसे आहेत भिन्न आहे. दह्यापासून ताकही निघतं आणि दह्यापासून लोणी निघतं, पण दह्यापासून निघणारं लोणी हे सार आहे आणि दह्यापासून निघणारं ताक हे कसं आहे आसार आहे. तसं या मृत्यू लोकांमध्ये जीव हा आसार आहे आणि संत हे सार आहे. म्हणजे संत जीवन हे सारमय आहे, सारच आहे संताकडे. आणि जीवाचं जीवन हे किती दिवस जीव जगला तर ते आसारच त्या ठिकाणी आहे, राहायला एकाच ठिकाणी आहे. तसं दह्यापासून ताकही निघतं, पण ताकाची किंमत वेगळी आहे आणि लोण्याची किंमत वेगळी आहे. तसं संतांचं जीवन वेगळं आहे आणि जीवाचं जीवन हे मात्र वेगळं आहे. अनेक गोष्टी अशा पाहायला मिळतील, म्हणून मानवी जीवन आणि संत जीवन याच्यामध्ये तफावत आहे. अगदी सोपं सांगतो, मानवी संत जीवन हे उपकारात्मक आहे आणि मानवी जीवन हे उपद्रव्यकारक आहे. संत जीवनापासून कोणालाही पीडा त्या ठिकाणी होत नाही आणि मानवी जीवनापासून कोणाला पीडा होईल किंवा कोणी सुटत असं काही दिसत नाही.
मानवी जीवनापासून पीडात्मक मानवी जीवन आहे आणि संत जीवन हे त्या ठिकाणी पीडारहित आहे. आणि मला इथं सांगायचा मुद्दा एवढा आहे. आता आठवण चिंतन वगैरे काही करीत नाही. येताना कीर्तन येताना काय सांगायचं काय नाही मी विचार करीत नाही. काही कीर्तनकार असतात ते चिंतन करून येत असतात काय सांगायचं, पण तिथं गेल्यावर काय ठेवायचं आणि काय सांगायचं विसरलं म्हणून काय करायचं. तिथे कीर्तनाच्या काळजी माझ्या गुरु महाराज शब्द उभं राहिलं ते आपोआप येत असतं. म्हणून कीर्तन हा विषय 4 प्रकारच्या कृपा झाल्या पाहिजे. एक देवकृपा, साधू कृपा, शास्त्र कृपा आणि स्वतःची आत्मकृपा झाली पाहिजे. या 4 कृपा ज्याच्यावर एक त्याला कुठेही आपल्या त्याला मरण नाही. विठ्ठल विठ्ठल मी काय सांगत होतो, साधूचं जीवन हे दुसऱ्याला पीडा देणारं नसतं. आणि महाराजांचं नावही तसंच योगायोगाने आहे की नाही. गुरुवर्य आता नाव घेतो महाराजांचं. गुरुवर्य महाराजांचं नाव काय आहे? अशोकानंद. आनंद ही पदवी आहे. मूळ नाव काय आहे? अशोक. अशोक या शब्दाचा अर्थ काय हो? शोक नाही, कधीही शोक नसलेला किंवा शोक रहित. पण आता दुसरा अर्थ, दुसऱ्या बाजूचा अर्थ घ्या. जो दुसऱ्याला शोकापासून विरक्त करतो, जो दुसऱ्याच्या जीवनातला शोक नाहीसा करतो, तेच अशोक महाराज. विठ्ठल म्हणून दिसायला मात्र एक आहेत पण असायला मात्र भिन्न गोष्टी आहेत. आपण हे सांगत होतो. तसं संत आपल्यासारखंच बोलतात बरं, पण संतांचं बोलणं हे वेगळं असतं. ज्ञानोबरायला विचारा संत कशी बोलतात. साचा निमवाळ मिथोले आणि रसाळ शब्द जैसे कल्वर अमृताचे. अहो संतांचं बोलणं सहज बोलणे हे संतांचं बोलणं आहे. पण जीवाचं बोलणं जो पाहायला गेलं तर जीवाचं बोलणं महाराज असताना मी दृष्टांत दिलं सांगितलं. महाराज खूप खतखरून हसले होते दृष्टांताला माझ्या. या संतांचं बोलणं हे अगदी मोजकं असतं. संतांचं बोलणं ठराविक असतं. बरं ते बोलत असताना बोलण्याची नाही, आता देवाविनं ते देव सोडून काही बोलतच नाही. मग संतही बोलतात पण देवाविषयी देवाचंच बोलतात. आणि जीवही बोलतो पण जीव कधीतरी देवाचं बोलतो. एरवी तो अनंत वाचाय. जीवाचं बोलणं म्हणजे कसं आहे, बरळपणातलं काम आहे. जीवाचं बोलणं झालं आणि एखादी गोष्ट चांगली झाली अशी क्वचित होत असते. जीवाचं बोलणं इतकं नाशक असतं. जीवाचं बोलणं कधी कधी जीवाचं बोलणं इतकं बेकार असतं. म्हणून सांगतो थोडं माझं गावठी कीर्तन असतं. खंडीच्या वर्णात पुढचं मग बाहेर गेल्या मला असा जीव कधी कधी बोलत असतो. जीवाने बोलावं ती गोष्ट परिपूर्णला जावं असं क्वचित कधी ठिकाणी होत असतं. पण संताच्या बोलण्याने जी गोष्ट परिपूर्ण जायची नसेल ती सुद्धा जाऊ शकते. हे संताचं बोलणं असतं. मग जीवही बोलतो संतही बोलतात पण जीव त्या बोलण्यातला भाव वेगळा आहे. जीवही चालतो संतही चालतात पण ती चालण्यातली क्रिया वेगळी आहे. जीवही खातो संतही खातात पण त्यांच्या खाण्यातला अर्थ वेगळा आहे. चला अशा भरपूर गोष्ट सांगतो. दोन्ही दिवसाची तारीखे वरमदाने तो पारखी वरमदाने तो पारखी दोन्ही दिवसाची तारीखे वरमदाने तो पारखी वरमदाने तो पारखी वरमदाने तो जाणार नव्हतो पण सुरू वर्ष माझं नेऊन घातलं. मला माझं रिटर्न येणार होतं. आता तुम्ही प्रमाण द्या म्हणून सांगताय का नाही. दोन्ही दिवसाती सारखी वर्म जाणे तो पारखी. दिसायला सारखं असं जमत ते आसातला भाव वेगळा पाहिजे. आमचे मुलं महाराज सांगायचे एका आईबापाच्या पोटी 2 मुलं जन्माला आले.
राम आणि श्याम. राम सात्विक वृत्तीचा, श्याम थोडासा नास्तिक वृत्तीचा. राम सकाळी उठायचा, स्नान करायचा, मंदिरात जायचा, दर्शन घ्यायचा आणि देवाच्या समोरच्या खांबाला टेकून बसून ध्यान धारणा करायचा. येणारी जी गावातली देवात पाया पडून येणारी माणसं देवाचं दर्शन झालं का रामचे दर्शन घ्यायचे का, तर सात्विक वृत्तीचा रोज ध्यान करतो या खांबाला बसून. आणि मग गावामध्ये चर्चा व्हायची आणि त्या रामच्या रोज लोक दर्शनाला ते लोक त्याच्याही पाया पडतात. ही बातमी श्यामच्या कानावर गेली आणि त्यांनी एक दिवस असं ठरवलं त्याच्या पाया पडतात म्हणून काय आज माझ्याही पाया पडायला लावतो म्हणले मी लोकांना. म्हणून त्याच्या आधी हाही उठला, स्नान केलं, देवाचं दर्शन घेतलं आणि तो ज्या खांबाला बसत होता त्याच्या शेजारी दुसरा खांब होता मंदिरातला, त्या खांबाला हाही जाऊन बसला. येणे मांडी घातली, येणे आसन लावलं, आसन घातलं, मांडी घातली, डोळे लावले, हात गुडघ्यावर ठेवले आणि डोळे झाकून बसला. तेवढ्यात राम आला थोडा उशिरा. रामने दर्शन घेतलं पण याच्याकडे न पाहता तो आपला नित्यनेमान तिथं बसला, तिने आपलं ध्यान लावलं. आता येणारा प्रत्येक माणूस रामकडेही पाहायचा आणि श्यामकडेही पाहायचा. माणसांना असं वाटायचं तर येणाऱ्या माणसाला काय परिणाम झाला म्हणजे भावाचा, त्या भावाचं पाहून याच्यातही सात्विक वृत्तीपणा आला. हाही देवधर्म करायला लागला. पण हे थोडंसं चुकीचं होतं. हे जे बाह्य रंगाने ही माणसं पाहत होती. पण तिथून आमचे तुकोबराय आले सरळ, तुकोबराच्या कानावर गेलं म्हणजे रामच्या योगाने श्याम सुधारला. श्यामही आज चिंतनाला बसला. पण तुकोबरा हे काही पटना थोडस. तुकोबराय मंदिरामध्ये जात आहेत आणि बारीक दृष्टी दोघांकडे तुकोबरायने पाहिलं. मी ते सांगतोय वर्म जाणे तो तुकोबराने दोन्ही भावाकडे पाहिलं. पण तुकोबरायांच्या लक्षामध्ये आलं अरे रे दिसायला सारखे आहेत, आसनही सारखं लावलंय, दोघांनी डोळे झाकलेत, दोघांनी हात गुडघ्यावर ठेवलेत, ध्यान अवस्थेमध्ये बसले, पण दोनही जपच करतात अशातला भाग नाही. एक बसून घेतो झोप, एक बसून घेतो झोप, अरे दिसायला सारखेच बसायला सारखेच, पण एक बसून जप करतो आणि एक बसून झोप का घेतोय. दिसायला सारखेच पण असायला भिन्न अशा. चला मग जीव आणि मानवी जीव याच्यामध्ये, संत जीवन आणि मानवी जीवन याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. पण मग मानवी जीवनापेक्षा जर संत जीवन हे वेगळं असेल तर मानवी जीवाचं सार कशात आहे तर संत जीवन अभ्यासनामध्ये आहे. मानवी जीवाचं सार कशात आहे तर संताला त्या ठिकाणी शरण जाण्यामध्ये आहे. मानवी जीवाचं हित कशामध्ये आहे तर संतांच्या संगतीमध्ये जाण्यामध्ये मानवी जीवाचं हित अशा प्रकारचं आहे. मग का हो मानवी जीवन आणि सत्व याच्यामध्ये तफावत असेल तर आम्हाला संतांचं दर्शन होईल का. कारण समागम तर करायचा आहे पण समागमाच्या आधी ते भेटले पाहिजे, त्यांचं दर्शन झालं पाहिजे. मग भेट हे अवघड आहे, मी भेट सांगत नाही, भेट अवघड आहे. चंद्रामृत सुख सेवर आहे, बहु अवघड आहे संत भेट. ते मिळणार नाही, भेटत नाही. आणि संताच्या बाबतीत ते वैशिष्ट्य आहे, एक तर सापडत नाही, भेटत नाही, भेटले तर कळत नाही आणि कळले तर तोपर्यंत ते आपल्याजवळ थांबत नाही. हा संतांचा इतिहास आहे, हे संतांचं वैशिष्ट्य आहे. मग का हो तुम्ही म्हणता संत भेट अवघड आहे, ठीक आहे म्हणले, पण संत भेट जरी अवघड असली पण असं काय केल्यानंतर संतांचं आम्हाला दर्शन होईल. संत समागमी तो भाऊने सांग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो विचार करा मी काय बोलतो ऐका. संतांचं दर्शन व्हायचंय, संतांचं दर्शन आमच्या जीवनामध्ये हवंय आम्हाला, पण त्यासाठी काय लागतं तर ज्यांना संतांचं दर्शन झालंय त्यांना आपण विचारू. मला हा भाव सांगायचा बारीक आहे का चिंतन माझं. संतांचं दर्शन आपल्याला होण्यासाठी काहीतरी लागतं ना, काहीतरी असल्याशिवाय संत भेटणार नाही. मग ज्यांना ज्यांना संत भेटलेत
ज्यांना ज्यांना संतांचं दर्शन झालंय त्यांना विचारू नेमकं तुम्ही आयुष्यामध्ये असं काय केलं त्यावेळेस तुम्हाला संतांचं दर्शन झालं. आधी तुकोबराला विचारा, का हो महाराज तुम्हाला संतांचं दर्शन झालं, तुम्ही असं काय केलं? तर तुकोबरा सोप्या भाषेत सांगतात. काय सांगतात? पुण्य फले बहुता हा वा. संत भेटीसाठी काय लागतं? तर संतांचं दर्शन, संतांची भेट होण्यासाठी काहीतरी पुण्य लागतं. आज तुम्ही आम्ही इथं एवढे जण बसलो आहे. काही माईंचे साधक आहेत, काही महाराजांचे साधक आहेत. निश्चित तुमचं एका जन्मातलं पुण्य नाही, तुमचं अनेक जन्मातलं पुण्य फळाला आलं त्यावेळेस तुमचं आणि महाराजांचं दर्शन झालं. विठ्ठल तेच सांगतोय, संतांचं दर्शन जर आमच्या जीवनामध्ये जर हवं असेल, जीवाला वाटत असेल तर काय करावं लागतं? संतांनी तेवढं पुण्य करावं लागतं, जीवाने तेवढं पुण्य करावं लागतं. आणि जीवाने तेवढं पुण्य जर केलं तर संतांची भेट आपोआप त्या ठिकाणी होत असते. मग काही म्हणतील महाराज आईशी कर्मदशा हा. साम्य जे थोय विरेसा ते श्री गुरु आपैसा भेटे. पैसा भेट. विठ्ठल विठ्ठल आपोआप संत त्या ठिकाणी तुमच्या भेटीला येते. म्हणून तुकोबा थोडासा विचार करा. तुकोबा सापडविले वाटे मस्त की स्वतः श्री गुरु तुकोबाला सापडवीत आले, सापडीत आले तुकाराम महाराजांना. तेवढं पुण्य तुकोबाला ठेवा. मग तसं त्याच तुकोबांना आपण जर विचारलं, महाराज तुम्ही म्हणता संत चरण पावलो, तुम्हाला संतांचे दर्शन झालं, तुम्ही संतांच्या चरणापर्यंत गेले, पण याचं कारण काय? महाराजांनी सांगितलं, माझं खूप दिवसाचं पुण्य काय झालं. म्हणजे संत भेटीसाठी काय लागतं? पुण्य लागतं. संत दर्शनासाठी काय लागतं? पुण्य लागतं. चला तुकोबांना विचारलं काय? ज्ञानोबाला विचार, ज्ञानोबा संतांच्या भेटीसाठी काय लागतो? ज्ञानोबांनी तेच सांगितलं, पूर्वे जन्मी सुकृते बहु आमच्या गावात कीर्तन आले, असं चूक झाली. महाराज म्हणायचे, यांना तरी कुठं कळत घ्या म्हणून चालत. आता विचार बरं, या नाव दोन किती याचं आहे. आता ज्याचं लक्ष राहते बरोबर खुलीला आपल्याला चला द्या. ज्ञानोबराला विचारा, ज्ञानोबरा संतांच्या भेटीचं दर्शनाचं काय करावं लागलं आम्हाला? ज्ञानोबाने सांगितलं, मी तेच केलं. काय? पूर्वजन्मी सुकृती बहु केली, ती आजी मज फळाशी आली, परमानंद आजी मानशी, भेटी झाली या संतांशी. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
भेटले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून भेटले आवडे सुकृतांची जोडी केली तरच संतांची भेट आहे. मग आता इथपर्यंत आलो आपण. कुठपर्यंत आलो? परत मागला. अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वरते समाधान जाणून नेनता साधू भेटी दिली तया आवश्यकता वा, विठ्ठला 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 विठ्ठला. पूर्वजन्माच्या सुकृताशिवाय संतांची भेट नाही. पूर्वजन्माच्या पुण्याईनं संतांची भेट होते. थोडस परत मागे या. मी कुठून कसं आलो म्हणजे तुमच्यात लिंक लागेल. तुम्हाला लिंक लागली पाहिजे. संत जीव आणि देव एकच आहे. येताना तफावत झाली. जमीन आसमानचा फरक पडला. फरक कसा आहे? मानवी जीवन समजून फरक सांगितला. पण मानवी जीवनाचं कल्याण संत जीवन अभ्यासामध्ये आहे. पण ते संत जीवन अभ्यासासाठी मिळण्यासाठी संतांची भेट होणं ही महत्वाची आहे. संतांची भेट दुर्गम आहे. मग संतांची भेट कशी होईल ते आपण आता विचार करतोय. तर पूर्व पुण्याच्या जोरावर संतांची भेट आणि संतांचं दर्शन होईल. विठ्ठल विठ्ठल. मग पुण्य करण्यासाठी काही म्हणते ना आमच्याकडे पैसे नाही, संपत्ती नाही. अरे पण संपत्ती जरी नसली तरी पुण्य त्या ठिकाणी होऊ शकतं. मग कायाने होऊ शकतं, मनाने होऊ शकतं, वाचिक पुण्य त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे कसं, जर कुणी जर आता विचारलं एखाद्या माणसाला का रे बाबा आम्हाला महाराजांच्या पुण्यतिथीला जायचं आहे, चितोंडी पाटील कुठे आहे, आश्रम कुठे आहे, मग ज्याला विचारलंय त्याला आता पुण्य करायचा काय मिळाली? संधी मिळाली. मग त्यांनी महाराजांच्या आश्रमाचा पत्ता त्याला जर माहिती असला तर त्यांनी रीतसर पत्ता जर सांगितला आश्रमाचा तर निश्चित त्याला वाचन त्याचं काय मिळू शकतं? बोला, पुण्य त्या ठिकाणी मिळू शकते. पण त्याला पुण्य करायची संधी आली पण त्याने सांगितलं हे तुला थांबायला इथं उभं राहिलो काय मी गेलो सगळं आलेलं पुण्याची संधी त्याला त्याच्यापासून काय झाली बाजूला. अशा प्रकारचे वाचन पुण्य होऊ शकतं. मनाने एखाद्याचं चांगलं व्हावं, आपण ते चांगलं करू शकत नाही पण त्याचं जर मनाने जर आपण देवाचं प्रार्थना केली की बाबा आमच्याचं चांगलं होऊ दे बरं, त्याला सुख मिळवू दे बरं, तर त्याचं जर सुख झालं देवाने जर आपलं ऐकलं तर ते मनाने केलेलं पुण्य आपल्या काय होतं? कामाला पडते, कामाला येतं. काही वेळेस देहाने पुण्य त्या ठिकाणी होऊ शकतं. एखादा खड्ड्यात पडला किंवा एखादा काही ऍक्सिडेंट झाली, एखादा मरायच्या अवस्थेमध्ये आहे पण जाऊन जर समजा त्याचा आपण त्या ठिकाणी वाचून जर बाहेर काढलं तर देहाने स्वतः होऊ शकतं पुण्य. आणि मग आता मोहिते मला तुमचं प्रमाण आहे की नाही, ते पुण्य साचा हे पुण्य करीत 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 थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाप्रमाणे थेंबा थेंबाचं पुण्याने काय होऊ शकतं? संतांचं दर्शन होऊ शकतं. मग महाराज तुम्ही सांगता पुण्याने दर्शन होतं. निश्चित आम्ही पुण्यच करू, आम्ही पुण्याच्याच मार्गाने चालू. नाही संपत्तीने पुण्य कमवता आला आम्हाला तर आम्ही कायेनं वाचाने मनाने धनाने मग पुण्य त्या ठिकाणी संपादन करू. का हो म्हणले असं केल्यानंतर संत दर्शन होईल म्हणजे निश्चित संत दर्शन होईल. मग महाराज जर संत दर्शन जर झालं आम्हाला तर आम्ही काय करावं? संताचं दर्शन जर आम्हाला झालं तर आम्ही काय करावं आम्हाला तेवढं सांगा. कारण काय होतं बऱ्याचदा मोठी माणसं जर आपल्या घरी आली तर त्यांना आधी बसायला टाकावं, त्यांना पाणी द्यावं का त्यांना काय बोलावं असं माणूस काय होतं? गोंधळून जातं. सामान्य माणसाच्या पद्धतीने असं माणूस गोंधळून जातं. जर समजा महाराज संत आम्हाला भेटले तर काय करावं? तुकोबाला दोन गोष्टी सांगतात. प्रथम भेटी आलिंगन, 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 मग वंदावे चरण, वंदावे चरण, वंदावे चरण, वंदावे चरण, प्रथम भेटी आलिंगन, 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 प्रथम भेटी आलिंगन. पूर्व पुण्याने जर समजा आम्हाला संतांचं दर्शन झालंच तर काय करावं? तू बोलाय सांगतात.
काहीच करू नका, 2 गोष्टी करा. कोणत्या गोष्टी? प्रथम भेटी आलिंगन, प्रथम भेटी आलिंगन. मला हे प्रमाण काल सापडलं बरं, ध्यानात ठेवा. कारण आता सांगायचं म्हणत थोडा अभ्यास करावाच लागतो, काही का नाही. प्रथम भेटी आलिंगन. संत भेटल्यानंतर आपल्या संप्रदायामध्ये, आनंद संप्रदायामध्ये काय करतात? एकमेकाला आलिंगन देतात. प्रमाणे बरं, त्या ध्यानात ठेवा. प्रथम भेटी आलिंगन. भेट झाल्यानंतर संतांना काय करा? आलिंगन द्या आणि मग वंदावे चरण. ध्यानात ठेवा. आधी संताला आलिंगन द्या आणि आलिंगन दिल्यानंतर मग संतांची काय करा? चरण त्या ठिकाणी वंदा. काहू महाराज, तुम्ही सांगता पूर्व पुण्याने संत भेटतात. हो, भेटतात. तसं केल्यानंतर संत आम्हाला भेटले, आलिंगन दिलं संताला. मग आधी पाया पडायचं सोडून आलिंगन का द्यावं? अरे बाबा हो, ते पण संतांना विचारा. संतांना आलिंगन दिल्याचा फायदा काय? असं आलिंगन दिलं तर त्याचंही फळ सांगितलं. आधी पायांना पडता काय करा? आलिंगन द्या. आलिंगन याचा फायदा काय? सगळ्यात मोठा फायदा सांगितला. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आता सायुज्य नावाचं काय आहे? मोक्ष आहे. हा 4 नंबरचा मोक्ष आहे. याच्या आधी 3 मोक्ष सांगितले शास्त्राने: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि मग सायुज्यता. सायुज्यता हा शेवटची स्टेप आहे मोक्षाची. पण हे सायुज्यता मोक्ष मिळणं याचा अर्थ त्याच्या आधीचे 3 सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळणं. ते मिळतात आणि मग 4था मोक्ष आपण जाऊ शकतो आपण. मग आता सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, आता हे भरपूर मोठे आहे पण सोपं सांगतो, आमच्या भोज्यांना सांगायचे. सलोकता म्हणजे काय? ज्या लोकांमध्ये देव आहे तो लोक आपल्याला प्राप्त होणं म्हणजे सलोकता. ज्या लोकात देव आहे तो लोक आपल्याला प्राप्त होणं म्हणजे कोणता? मोक्ष, सलोकता. बरं, आता त्या लोकात गेल्यानंतर देव कुठं आहे माहित नाही. त्या देवाची आणि आपली समोरासमोर भेट होणं म्हणजे काय होणं? समीपता. लक्षात येईल तुमच्या? काय होतं? काय झाला? समीपता. ठीक आहे, देवाची आणि आपली समोरासमोर त्या लोकात भेट झाली, पण देव बाजूला आणि आपण बाजूला एकमेकापासून थोडस अंतरावर आहे. हे अंतर मिटून जाणं म्हणजे स्वरूपता. देव आपल्यामध्ये येणं, आपण देव स्वरूप होणं किंवा देव आपलं स्वरूप होणं हे स्वरूपता. पण कधी कधी देवाचं स्वरूप आपल्याला मिळून सुद्धा जो भेद आहे तो भेद तसाच राहतो. तो भेद नाहीस होणं म्हणजे सायुज्यता. विठ्ठल विठ्ठल. आले का लक्षात? 4 मोक्ष. पहिला कोणता सांगितला? सलोकता. ज्या लोकांमध्ये देव आहे तिथं आपण जाणं म्हणजे सलोकता. तो देव आपल्या त्या लोकांमध्ये सापडणं म्हणजे कोणता? समीपता. तो देव आपल्या समोर येणं, देवाचं स्वरूप आपल्याला मिळणं म्हणजे स्वरूपता. आणि कधी कधी देव स्वरूप होऊन सुद्धा भेद राहतो, भेद नाहीसा होत नाही, आणि ते जाणं म्हणजे सायुज्यता. आणि मग संतांना जर आलिंगन दिलं तर कोणता मोक्ष मिळतो? सायुज्य नावाचा मोक्ष मिळतो. म्हणजे हे 3 आपोआप आपल्याला प्राप्त होतात. हा संतांच्या आलिंगनाचा महिमा. विठ्ठल विठ्ठल. कळलं आम्हाला संतांना आलिंगन द्यायने तो फायदा होतो.
मग वंदावे चरण. मग संतांचं चरण वंदायला लागलो तुम्ही. मग संतांच्या चरणाचा महिमा अगणित अशा प्रकारचा आहे. संतांचा चरण महिमा आहे, संतांच्या संघाचा महिमा आहे, संतांच्या अंगसंगाचा. वासनेचे बीज दळून जाय. संतांच्या चरणाचा महिमा महाराजांनी सांगितलं. वासनेचे बीज जळून जाय. मग महाराज संतांच्या आलिंगनामध्ये ताकद आहे, संतांच्या चरणामध्ये ताकद आहे. मग महाराज तो संतांच्या इतक्या मध्ये ताकद असेल म्हणून तो कोबरा सांगतात बाबा अशा संतांचा समागम जीवानी करावा. पण मग कसा करावा विचारानंतर तो कोबरा अभंगाच्या प्रथम केला. कसं केला? परत पुढं मागाय. हा माझा गुणधर्म आहे, परत मागं न्यायचं लोकांना. कारण लोकांना लिंक लागली पाहिजे. महाराजांनी अभंगात प्रवेश कुठून केला? मोठ भरून निघते मग मागं पुढे. हा मागं पण हा बरोबर ते म्हणजे भरून निघतो तर खरं. या परत मागं. जीव देव संत एक आहे म्हटलं. येताना तफावत झाली, तो फरक सांगितला. मग मानवी जीवन संत जीवनामध्ये मानला. मी तुम्हाला काय सांगितला? फरक. मग मानवी जीवनाची कर्तव्यता काय आहे? संत जीवनाला शरणागती जाणं, संताला शरण जाणं, संत जीवनाचा अभ्यास करणं, संतांचं दर्शन घेणं. मग ठीक आहे, संतांचं जर सगळं आत्मसात करायचं असलं तर मग संतांची भेट होणं महत्त्वाचं आहे. मग ती भेट एक तर दुर्लभ सांगितली. पण ती जर भेट समजा थोडी सोपी करायची असेल तर काय केलं पाहिजे? पुण्य संपादन केलं पाहिजे. आपण त्यांनी अनुभवायला दोघालाही विचारलं तुम्हाला संतांची भेट आहे तर काय झालं? त्यांनी सांगितलं आम्ही पुण्यच केलं. मग ते पुण्य साचा परे. मग ते पुण्य करीत असताना पैसा लागत नाही. शरीर संपत्तीने सुद्धा पुण्य होऊ शकतं. कायेनं मनाने वाचेनं ते हानी पुण्य करता येतं. ते पुण्य करून आपण ते पुण्य जोडलं. त्या पुण्याच्या सामग्रीवर आपल्या संतांची भेट झाली. पण संतांची भेट झाल्यानंतर नेमकं करायचं काय? कारण मोठा माणूस जर घरी आला तर आपल्याला कळत नाही त्याला काय करावं. आधी बसायला द्यावं का, पाणी द्यावं का, जेवायला द्यावं का, संग बोलावं का, त्याला लगेच राम राम करावं हे कळत नाही.
मग संत भेटल्यानंतर आम्ही काय करावं ते संतांना तुकोबाला विचारा. तुकोबा सांगतात संत भेटल्यानंतर आधी संतांना आलिंगन द्या आणि मग संतांचं चरणाचं त्या ठिकाणी दर्शन अशा प्रकारचं घ्या. मग चरण सोडून आलिंगनच का? पण आलिंगनाचा फायदा सांगितला, एकच सांगितला, सायुज्य नावाचा मोक्ष मिळतो. मग संतांच्या चरणाची ताकद महाजनी प्रमाणाद्वारे सांगितली. वासनेची बीज जळून जाया. मग संतांच्या चरणाचा महिमा आहे, संतांच्या अंगसंग आलिंगनाचा महिमा आहे. मग अशा संतांचा समागम तुकोबराय करा म्हणतात. पण कशा पद्धतीने करा म्हणून मी या अभंगामध्ये इथून प्रवेश केला. संत समागम एखाद्या परीने संतांचा समागम करा. आता लोकांना लिंक लागते या सांग म्हणजे शिक्षक पण कळायला पाहिजे. कळालं का? कळालं का? नाही मुलगा नापासून फोर्स याच्याही त्या ठिकाणी काय होते त्याच्यामुळे लाल शेळा काही फुली मारायची आहे की विठवाला विठवाला कीर्तनकाचं हे कर्तव्य आहे. तू ज्याच्यासाठी उभा आहे ते समाजापर्यंत ती गेलं पाहिजे नाही गेलं. मग आता संतांचा समागम करा, बस एवढं सांगायचं, सेवा समाप्त करायची. मग संतांचा समागम करा, पण कसं करा? तुकोबरायचं याच्यामधलं एक महत्वाचं वाक्य शब्द आहे, एखाद्या परीने संतांचा समागम करा. आपण नाही का एखादा माणूस जर आपल्याला समजा भेटला, कुठं यात्रेत म्हणा, कुठं गावाच्या बाहेर म्हणा, शहराच्या ठिकाणी जर भेटला, खूप दिवसांचा जर भेटला तर आपण त्याला काय म्हणतो? मोहिते महाराज या ना आमच्याकडे. पण कसं या? हा या ना एखाद्या बारीने आमच्याकडे. सामान्य शब्द एखाद्या बारीने आमच्याकडे या, याचा अर्थ असा आहे खास करून आमच्याकडे याच अशातला अर्थ नाही कळाल तुम्हाला अजून. एखाद्या बारीला या ना आमच्याकडे, एखाद्या बारी म्हणजे तुम्ही आमच्याकडे तुमचं पेट्रोल जाऊन या, डिझेल जाऊन या असा भाग नाही. तुमचं जर काही काम असलं तर ते करून आमच्याकडे या, याचा अर्थ याला व्याकरण याचा अर्थ असा आहे एखाद्या बारीने आमच्याकडे या. तसा त्या अर्थाने तुकोबरायाने हा शब्द या अभंगाद्वारे वापरला. संत समागम एखादी परी, कोण्या तरी निमित्ताने, कोण्या तरी परीने संतांचा समागम करा. महाराज हे असं सोपं आहे का? कोण्याही निमित्ताने संताकडे गेलं तर काय जीवनाचं सार होत थोडी असतं. परत पुराणांना विचारा, तू का म्हणे नाही विश्वास द्या म्हणे पहावे पुराणे विचारून. प्रमाणात धरून बुवा असावा माऊलीच्या भाषेत. प्रमाण सोडून बुवा नसावं. मग त्याचं कोणी प्रमाण मानित, मग त्याचा परिणाम झाल्याशिवाय प्रमाण धरून असावं. ज्याचा विश्वास नाही त्याने पुराणातल्या गोष्टी विचारा. म्हणजे असं कोण्याही निमित्ताने साधूच्या सहवासात गेल्यावर समागम केलं पुण्य सार होत आहे का नाही व्हायचं? मुंगी पैठण गावाचं नावाचं गाव, गरीब कुटुंब, सगळ्याला माहिती, फक्त मला अभंग सोडायचा. गरीब कुटुंब असल्या कारण आईने सण आला म्हणून आईने जवळपासून भिक्षा गोळा केली, डाळ तांदूळ गुळ गोळा केलं आणि त्यानंतर पुरणपोळीचा छान प्रकारे स्वयंपाक केला. 2 दिवस पुरणपोळी खाऊ घातली आपल्या पोराला, खाऊ घातली. 2 दिवस पोटभर पुरणपोळी खाल्ली. पण 3ऱ्या दिवशी परत त्या मुलाने पुरणपोळीचा हट्ट केला. आता माझं पुरणपोळी संपली होती. मुलगा रडायला लागला. आता रडून मी दाखवित नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. मुलगा रडायला लागला. आईने शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आवाजाने जवळपासच्या महिला गोळा झाल्या. का ग रडतो मध्ये? काही नाही म्हटली, पुरणपोळी. 2 दिवस खाऊ घातली पण आजही पुरणपोळी त्या ठिकाणी. एवढंच ना, त्याला आजचे दिवस त्याला समजूत काढ आणि उद्या सकाळी पहिली गाडी धर आणि इथून पैठणला घेऊन घाल. तसंच केलं आईने. संध्याकाळी समजूत घातली, मुलगा झोपी लागला. सकाळी उठवला, स्नान घातलं, त्याची पिशवी भरली आणि पैठणच्या एसटीमध्ये बसवला आणि कुठे नेऊन घातला? पैठणला. आई अशी असावी बरं महिला मंडळ. आईने मुलाला रस्ता दाखवावा लागतो. मग तो पंढरपूरचा दाखवावा, तो पैठणचा दाखवावा, तो आळंदीचा दाखवावा, तो लातूरला संस्थेचा दाखवा, चंपामाई महागंजा. इथं हा रस्ता दाखवावा आनंद आश्रमचा, कधी कधी ढवळपुरीचा दाखवा. आईच्या हातात असतं मुलाला रस्ता कसा दाखवायचा. बसवलं पैठणच्या स्टँडवर, उतरले म्हणजे इथं नाथांचा वाडा म्हणजे समोर आहे.
नेलं. नाथबाबा बसलेले होते. हा मुलगा ठेवा. आता नाथानं म्हटलं संस्थेत आला असं ठेवून घेतलं. आई गेली सोडून. नाथांनी त्या मुलाला जवळ बोलवलं. बाळा नाव काय? काय नाव असेल? गावबा. गावबा राशीन इथं? हो राहील महाराज. नाथबाबांनी आठी सांगायच्या आधी त्यांनीच आठी सांगायला सुरुवात केली. आता हे संस्थेतले विचित्र इथं उभे राहिले ते चांगले आहेत. ते महाराजांना विचारा किती विचित्र असतात. इकडं स्वतःच भानगड आहे. विचारा महाराजांना. ते नाथबाबाला बोलू लागला. गावबा नाथबाबा मी राहील म्हणले इथं, पण तुम्ही म्हणता पाठ्याला बस, मी मुळीच नाही बसणार. तुम्ही म्हणता काकड्याला उठ, मी उठणार नाही. तुम्ही म्हणताना हरिपाठात टाळ वाजवा, मी वाजणार नाही. नाथबाबाला प्रश्न पडला मग आलाय कशासाठी? त्यांनी सांगितलं मी असं ऐकलं होतं तुमच्या घरी 3दा पुरणपोळी होती दिवसात. म्हणजे हो, मग तीच खायला आलो म्हणलं. नाथबाबांना आनंद झाला. म्हणजे खाशील? म्हणजे हो, तेच खायला इतक्या लांबून आलो. कधी भेटेल? आता नाथांचं संतांचं हृदय असतं. त्यांनी सांगितलं काळजी करू नको गावबा, ज्या ज्या वेळेस मी तुला आवाज दिल गावबा म्हटलं का तू तुझं पात्र घेऊन पुरणपोळी खायला यायच. पटलं ना? मी होतो ना तेव्हा तिथेच. उगच सांगतो. हा ते गावबा गेला झोपायला. झोपल्यानंतर संध्याकाळी उठला आणि देवाला नैवेद्य दाखवला. गावबा म्हटलं का त्या ठिकाणी पात्र घेऊन हजर. गावबा पुरणपोळी खावी, पात्र घासावं, धुवावं आणि गावाने झोपायला जावं. सकाळी काकडा कोणत्या मालिकेचं कोणती मालिका काय प्रकरण काही गद्य पते नाही. पुन्हा सकाळचं नैवेद्य गावबाने पुन्हा ताट घेऊन हजर. गावबा तेवढी पुरणपोळी खाल्ली का ते दुपारच्या 5लाच उठायचा. ते 5ला नव्हतं उठत, संध्याकाळचे ते आवडायलाच उठायचं. 5 नाही काय नाही. असं करता 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 इतकी पुरणपोळी गावबाने खाल्ली. आणि एक दिवस माझं नाथांना आता कळालं जायचंय. म्हणून जवळची जी पाटकळी मंडळी होती त्यांना सांगितलं मला जायचंय बरं. नाथबाबा तुम्ही जाता म्हणजे हो, पण तुमचा जो ग्रंथ चालू आहे कोणता? रामायण. हे कोण सांगेल? नाथबाबांनी सांगितलं हा ते राहिलंय म्हणजे माझं. उद्याच्याला सकाळी सांगतो म्हणजे ते कोण सांगेल. आता जेवढे शिष्यवर्ग होतं ते टपूनच होतं गादीवर. नाही कळालं. याला वाटतं माझं नाव घेईन, त्याला वाटतं माझं नाव घेतील, त्याला वाटतं माझं. कुणी धोताला इस्त्री करतंय, कुणी शर्टाला करतंय, कुणी फेट्याला करतंय, कुणी पंचाला इस्त्री मारत आहे. सगळे तयारीत शिष्यमंडळ. आणि सकाळी नाथबाबाचा सगळा दिनक्रम आवडला. याला काही घेणं देणं नाही कोणाला. झोपेतच होतं तेव्हा. सगळे शिष्यमंडळ बसले, पाटकरी मंडळी जवळ बसली. आज काय होणार म्हणजे आज ना नाथबाबा त्यांच्या गादीवर कोण बसणार आहे ते सांग. आणि ते बसायचं कशासाठी? हे गेलं सोडून. जसं रामायण सांगायला बसवायचं होता. कोण बसणार हे सांगायचं सोडून गेले विसर. सगळे शिष्य मंडळ पाटकरी मंडळी आले. बाबा नाथबाबा सांगा म्हटले तुमचं हा ग्रंथ कोण पूर्ण करणार? सहज आठवलं नाही. त्यांना माहितीच होतं आपण याला खाऊ घातलंय म्हणजे ते सांगतच. गावबा असं पूर्ण करीन असं म्हणायच्या ऐवजी ते उठलं. नाही कळाल तुम्हाला? ते ताट घेऊनच आलं ना. माझ्या काय बघा वारा म्हणले नाथबाबा म्हणजे गावबा अजून वेळ आहे. तुम्ही तर म्हणले होते. गावबा म्हटलं का पुरणपोळी ताट घेऊन म्हणून मी आलो. गावबाच्या हातात ताट घेतलं. बरं ध्यानात ठेवा. ताट हातातलं बाजूला केलं नाथबाबांनी आणि स्वतःच्या आसनावर बसवलं. गावबा इथं बस. काय करू महाराज? काही नाही. मी जसं रामायण लोकांना भाव सांगतो तसं तू तो भाव सांग. गावबाने विचारलं बाबा आजपर्यंत आयुष्य पुरणपोळी खाण्यात गेलं. गावबा तू जर खऱ्या अर्थाने पुरणपोळी जर खाल्ली असेल माझी तर निश्चित रामायण पूर्ण करशील. गावबा नाथबाबाच्या गादीवर बसला. नाथबाबाने वरद हस्त मस्तकावर ठेवल्याबरोबर कटाक्षे न्याहाळीले कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुले पदी बैसविले आपुल्या पदी बैसविले बाप रखमा देवी वरुणी फले
वरद हस्त मस्तकावर पडला. कृपा कटाक्ष टाकल्याबरोबर जसं एखादा विद्यार्थी विचारावं विद्यार्थ्याला गुरुजी कालचा पाठ म्हणून दाखव, जसं त्या विद्यार्थ्याने पाठ सांगावा कालचा, तसं गावबा त्या ठिकाणी नाथांच्या सारखं बोलू लागला. इतकं गावबा बोलू लागला. तिथून पुढे गावबाला इतकं त्या ठिकाणी नाथबाबांनी पाहिलं तर आजपर्यंत नाथांचं चरित्र सांगायला लागला कीर्तनकार तर त्याला गावबाचं चरित्र जोडल्याशिवाय नाथांचं चरित्र पूर्णत्वाला जात नाही. गावबाच्या शरीराचा देहाचा सार झाला, जन्माचं सार्थक झालं. या माझ्या अभंगात गावबा कशाला गेला होता? गोळ्या खायला. बोला ना. पुरणपोळी खायला गेलेला गावबा. खाण्यासाठी संतांचा समागम गावबाने केला, खाण्यासाठी केला. पण तरी सुद्धा जीवनाचं काय झालं? सार झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात संत समागम एखाद्या परीने म्हणजे गावबाने संतांचा समागम केला. पण कोण्या निमित्ताने? खायच्या निमित्ताने. कुणी जर म्हणत असेल ना महाराजांच्या सोबत गेलं चांगलं खायला मिळतं, बदाम काजू पिस्ते, अरे त्या निमित्ताने जर तुम्हा त्यांच्या सोबत गेला तरी तुझ्या जीवनाचा सार झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना खायच्या निमित्ताने गेलेला गावबाचं सार झालं. अजून दृष्टांत सांग, याच्यावर माणसं आपण सोडायचं संपवायचं थांबणार द्यायचं. दुसरं उदाहरण, देहू गावाच्या जवळ एक राहत होता. म्हशीचा व्यापारी होता. म्हशी सांभाळायच्या, चरगा न्यायच्या, आणायच्या, दूध काढायचं, आवाज बदल वाटायचा, दूध काढायचं, विकायचं आणि त्या आलेल्या पैशावर संसाराची उपजीविका करायची. एक दिवस म्हशी चरायला गेला आणि म्हशी चरायला एक म्हैस त्या ठिकाणी चुकली. आता ती येड जनावर चुकलं. घरी आला, म्हशी बांधायला लागला. एक दावण जास्त भरायची आणि एक म्हैस कमी भरायची. चिंतेत गेला. पत्नी हुशार होती. पत्नीने विचारलं, का हो चिंताग्रस्त का? म्हणजे म्हैशीने हेलत्या पण एक म्हैस कमी भरते. कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली? पत्नीने चांगली असावी. पत्नीने सांगितलं, अहो असं कुठेतरी चुकली असं, उद्या सापडत काय, घ्या जेवण करून घेतलं. संध्याकाळी झोपला आणि सकाळी उठला, स्नान केलं, न्याहारी बांधून घेतली आणि पत्नीने सांगितलं आज म्हैस सापडल्याशिवाय काही घरी येत. आणि म्हणून देहू गाव त्या ठिकाणी फिरायला लागला. फिरता फिरता म्हैस कुठे सापड. पण 4-5 जणांनी सांगितलं म्हणे म्हैस सापडायची ना, एक काम कर, अरे म्हैस सापड म्हणजे आपल्या गावाजवळ भरपूर डोंगर आहे, भामचंद्र आहे, भोयरे आहे, भंडारा आहे, गेली असेल चुकून हुकून त्या डोंगरावर. म्हणून त्या डोंगरावर गेला, नियम गेला भंडारा डोंगरावर. आता भंडारा डोंगरावर गेला होता कशासाठी? बोला, म्हैस पाहण्यासाठी. पण भंडारा डोंगरावर निर्मनुष्य माणूस नाही विचारायला, म्हैस पाहिली का म्हणून इकडे इकडे विचारायला पाहायला लागला. एका झाडाच्या खोराखाली जगद्गुरु तुकोबराय भजन करीत बसले होते. महाराजांचं भजन चालू होत. हा गेला पण महाराजांना ताकद झाली नाही भजनातून जाग करायची. असो भजन असो बरं, नाही तर गोविंद गोविंद गोविंद
गोविंद के काया गोविंद मला सांगा बरं कधी थांबायचं 12 वाजले कीर्तनाची विठ्ठल विठ्ठल हे आहे ना, 10 मिनिटं का संपवायचं 5-10 मिनिट 12:15 संप चालेल. तुकोबरायांचं भजन चालू होतं. हा गेला पण तुकोबरायाचं भजन थांबवायची ताकद याच्यात नाही. अंगोलीवर महाराजांचं तसं होतं बरं. कीर्तनामध्ये बोलायची ताकद नव्हती कोणाची. कीर्तनापुरतं काय आमच्या वाकुळीचे जेवढे साधक आहेत महाराजांच्या पुढे बोलत नव्हते कधीच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजूनही ते माईंचे साधक आहेत पण माईंचा शब्द होता. मी गेल्यानंतर मला गोरवडे महाराजांमध्ये पहा त्यांच्या शब्दावर आजही आमच्या वाकुळचे साधक जर महाराज बसले ना महाराजांच्या पुढे जात नव्हते बोलत नव्हते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे त्यांना विचारायची ताकदही नव्हती का तुमची तब्येत कशी आहे ही सुद्धा विचारायची ताकद होत नव्हती आमच्या साधकांना माईंचे साधक. याला काय म्हणतात मर्यादा म्हणतात मर्यादा. आणि ती मर्यादा आजकाल राहिली नाही. आजकाल आमच्या शिष्यामध्ये आम्हाला टाटा करतात असं लांबचं भेटले तर जवळ आलेच नाही ते लांब. पण ती मर्यादा आमच्या साधक लोकांनी पाळली बरं माईंच्या. हे गुरु तसे शिष्य असतात माईंची शिकवण होते बरं. चला ते भावत गेलं की मला बोलता येत नाही. नंतर विचारलं आता उठायचं कसं तुकोबा जागं करायचं पण आलोय तर त्या कामासाठी म्हणून तुकोबाला सहज हात लावला. महाराजांनी डोळे उघडले पाहिलं विचारलं काय काम का आला आता कशाला गेला होता. आता इतक्या मोठ्या समोरच्या माणसाला समोर अधिकारी माणूस आहे मग काय विचारायचं काही मी उद्धार हे विचारायला पाहिजे होतं तर ते घेऊन आलं होतं काय म्हैस कुठे पाहिली का विचारलं. महाराज म्हैस पाहिली का. आता मला सांगा त्या तिथं महाराजांना तुकोबाला किती राग आला असावा. आला असेल का नाही पण आलेला राग महाराजांनी घेऊन घेतला आणि सहज बोललं नाही. मी सांगितलंच होतं सहज सांगितलं अरे तुझी म्हैस ना तुझ्या गोठ्यात जाय म्हणले. कारण तुकोबाला माहिती होतं हे आता तापून तापून माझ्याकडे आलंय. नाही कळालं अजून. लोखंड कधी वाकत तसं वाकन का नाही. मग संताला कळत असतं हे माझ्याकडे आलंय पण कसं आलंय हे त्यांना कळत असतं. हे तापून आलंय का कसं आलंय. तुकोबाला तिथं कळायला असावं हा व्यापून व्यापून किंवा तापून तापून माझ्याकडे आलाय. याला आता जागा करायची काय आहे गरज आहे. जा बाबा तुझी म्हैस तुझ्या गोठ्यात आहे. तसाच खाली उतरला घरी आला पाहिली म्हैस मोजून. जी म्हैस नव्हती ती म्हैस गोठ्यात चारा खात होती. तेवढीच उपरता घडली डोळ्यात पाण्याची आसूची दाटी आली. निघाला गोठ्यातून वळकुटी घेतली. वळकुटी कळते ना वाडकायला कळण वळकुटी बिस्किटचे पुढे तिकून आणायला इकून जाताना नाही. ती वळकुटी घेतली पत्नीने अडवलं. आता काय म्हणले काही नाही बस तुकोबरायाच्या सानिध्यात. तसाच भंडारा डोंगरावर गेला. महाराज बसलेच होते. अरे आता काय काय नाही महाराज आलो मी. अरे काय म्हैस आहे म्हणजे हो आहे म्हैस. मग परत का नाही महाराज आता इथून पुढचं आयुष्य तुमच्या सानिध्यात. तसं तुकोबाराने जवळ घेतला. इतका जवळ घेतला इतका जवळ घेतला अगदी 14 टाळकऱ्यांपैकी पहिला टाळकरी त्याचं नाव गंगाराम मवाळ. 14 टाळकऱ्यांपैकी मानाचा पहिला प्रथम टाळकरी त्याचं नाव गंगाराम मवाळ. आयुष्याचं सार्थकीकरण झालं. पण मला सांगा तो गंगाराम मवाळ कोण्या परीने गेला होता. म्हैस विचारायच्या निमित्ताने गेला.
यालाच तुकोबराय सांगतात संत समागम एखादी परिमिता. पहिला गेला गावबा खायच्या निमित्ताने आयुष्याचं सार झालं. दुसरा गेला म्हैस विचारायच्या निमित्ताने आयुष्याचं सार झालं. एकच मुद्दा सांगतो आणि कीर्तन समाप्त करतो. तोपर्यंत भजन करा नियमाप्रमाणे. विठोबा रघुमाई शेवटचं उदाहरण सांगतो. 5 मिनिटात होईल म्हणजे 12:15 कीर्तन समाप्त. तुकोबरायाच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबरायाचे जास्त कीर्तन देहू गावात होत नव्हते, लोह गावात व्हायचे. तेव्हापासून असं आहे जिथं पिकत तिथं इकत नसतं. ज्ञानोबरायाला आळंदीकरांनी कधी डोक्यावर घेतलं? ज्यावेळेस जगाने डोक्यावर घेतलं तेव्हा आळंदीकरांनी डोक्यावर घेतलं. देहू गावातले लोक तुकोबरायाला तुक्याच म्हणत होते. जास्त कीर्तन लोह गावात व्हायचे तुकोबरायाचे. आणि एक दिवस असा कीर्तनाचा प्रसंग आला. कीर्तन रात्रीचं होतं 9 ते 11. तेव्हा काही घड्याळ नव्हते. चंद्राच्या प्रकाशाच्या झोतावर कीर्तन चालायचे. कीर्तन संपलं महाराजांचं देहू गावातलं. महाराजांना काही गाडी नव्हती, पायी प्रवास होता. विनोदाने बोलत असतो. पूर्वीच्या महाराज लोकांनी महाराजांपर्यंत बरोबर महाराजांपर्यंत खस्ता खाल्ल्या. परमान मोहिते महाराज आहेत जेणे महाराज, यांनी खस्ता खाल्ल्या. यांनी सजा काटली संप्रदायाची. आणि आता खरी मजा आमच्यासारख्यांची होती. परमार्थ टिकवण्यासाठी या महात्म्यांनी देह कष्टवला. आणि आता आम्ही फक्त हातामध्ये धरलं. यांची वाट कशी लावायची पण या हातात धरते. तरुण कीर्तन करा ध्यानात ठेवा. तुकोबरायांचा पायी प्रवास होता. महाराज पायी चलत चलत देहूगाव पाठीमागं राहिलं. लोहगाव मागं राहिलं. देहूगाव बरंच पुढं राहिलं. आणि चालता चालता असा पांदीचा रस्ता लागला. दाट पांदी, अंधार, रातकडे वरडत आहे. रात्र आहे, काळोख आहे. महाराज तिथून चालले. मुखामध्ये रामकृष्ण हरीचं भजन होतं. विना खांद्यावर हातात चपल्या होत्या. आणि नेम योगायोगाने नशीब असं झालं नेमकं त्याच रस्त्याला 4 दरोडेखोर डबा धरून बसलेले होते. कोणाची तरी वाटसरूची वाट पाहत होते. आणि नेम तुकोबराय त्यांना सापडले. आणि त्या 4 दरोडेखोरांनी तुकोबरायला अडवलं. आता त्यांना माहीतच नाही तुकाराम महाराज येतं, पण त्यांना काही गद्य पद्यच नव्हतं. थांबा जागेवर. थांबले महाराज. कोण तुम्ही? म्हणजे तुकाराम महाराज. कुठे गेले ते? म्हणजे कीर्तन. ते कीर्तन वगैरे आम्हाला माहित नाही. आणि यांना माहितच नव्हतं खऱ्या चोरांना. म्हणजे माहित नाही. मग आम्हाला काय नाही, तुमच्या जवळ काय नसून असं ते कारण द्या म्हणले आम्हाला. ते म्हणले दिलं असतं मी जर पाकिट घेतलं असतं तर. ते मी म्हणतो, ते नाही म्हटली. तुम्हाला समजायला म्हणजे माझ्याजवळ काहीच नाही. एवढं विनांची पळ्यात एवढं घ्या म्हटलं. तेव्हा हेच काय करायचं म्हणजे हेच करतो म्हणजे आम्ही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवार. पण तुकोबरायांनी एवढं बोलण्यामध्ये पार केली. ज्या अर्थी यांनी आपल्याला अडवलंय त्या अर्थी हे कोण आहेत? चोर आहेत. तुकोबांनी मग आता तुकोबराय म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. 5वा वेद निर्माण करण्यात तुकोबा त्यांनी सांगितलं, अरे बाबा हो, जसं तुम्ही चोरी करताना तसं मी चोरी करतो. तुम्ही चोर तसे, मी पण चोर आहे. फक्त तुम्ही व्यवहारिक चोरी करताना आम्ही पारमार्थिक चोरी करतो. त्या चोरांना बाकीचं काही नाही कळालं. त्यांना फक्त एवढंच कळालं, जसे आम्ही चोर तसे हे म्हणतात ना चोर आहे. जाऊ द्या म्हणजे चोराला चोर भेटला म्हणजे माझी जातीची ते नाही म्हटले, मी म्हणतो प्रमाण. जाऊ द्या म्हणजे चोर तर चोर. तुम्ही आमचेच भाऊबंद म्हणजे हो आमचे तुमचेच भाऊ. मग एक काम करा, तुम्ही आजपासून आमच्या टोळीमध्ये सहभागी व्हा. ध्यानात ठेवा, टोळी चोराची असते, भजनावाल्यांची. बरेच लोक म्हणतात तुमची टोळी घेऊन या भजनाला. कळतच नाही टोळी कशाला पाहिजे. येडे जाता काय कळत काय करते धुमकं म्हणजे तुमच्या धुमक्यावाला आणा म्हणतात. आता नशीब कोण म्हणत नाही म्हणजे तिथपर्यंत नाही आला अजून. बरं
म्हणजे तुम्ही आमच्या टोळीसह तुकोबाला तेवढा दिवस वेळ काढून द्यायची म्हणजे ठीक आहे तुमच्यात. त्यांना काय करायचं सांगताना काय सगळे चोरई सारं खाची काय गरजे नाही. निघाले महाराज, चला म्हणले महाराज मग आज तुम्ही आम्हाला भेटले म्हणजे चोरी झालीच पाहिजे. म्हणजे हो करू ना म्हणजे पुढचं गावामध्ये लाईट दिसली गाव म्हणजे देऊगाव पुन्हा माझंच आहे म्हणले. मग गावात श्रीमंत कोण म्हणजे पाटील श्रीमंत आहे, चला म्हणजे पाटलाच्या घरी चोरी करू. तुकाराम महाराज पुढं आणि 4 चोर माग. पायी प्रवास करता करता पहाटे 3 वाजता पाटलाच्या वाड्याच्या दारात. आता तुकोबाला पाटलाची वरची सांग माहिती होती, काय म्हणतात त्याला गाव काय तुमच्या भाषेत काय का म्हणा मला काय ते म्हणले. तुकोबा म्हणजे तुम्ही काय उड्या मारू नका, हे सांगतात हृदय सांगतो. मी उड्या मारून आत जातो, दरवाजे उघडतो, तुम्हाला चौघाला आत घेतो आणि आयत तुम्हाला चोरी करायला देतो. यांना पटलं म्हणजे असा माणूस भेटावा कधीतरी. तुकोबा उतरले खाली, दरवाजा उघडला, चौघांना आतमध्ये बोलवलं, पाटलाच्या धनाची खोली नेऊन दाखवली. आता यांना एवढं आयत मिळालं हे सोपं घेतील का तो? भले काठोरी घेतली, कुणी बांधत आहे, कुणी काय उडीत आहे, कुणी काय उडीत आहे. तुकोबा आपली शांत पाहत होते या चौघाकडे काय चाललंय. पण प्रसंग असा झाला त्यांची चोरी आवरत आली, आटपत आली. पहाटे किती वाजले? काकडा 4 वाजले. परत माग या कीर्तन संपलं होतं 11 वाजता. पांडित येऊस तर 2, चोरांचे बोलणं होऊस तर 2:30, तिथून देवगावात येऊस तर 3, वर उडी खाली मारूस तर दरवाजा उडूस तर चोरांची तिथं आत नेऊस तर किती कळलं ना तुम्हाला? म्हणजे घड्या चाललंय बरोबर 4. आणि 4 वाजता मात्र पाटलाच्या घरी कोंबडं होतं, त्या कोंबड्याने बाग दिली. आणि तुम्ही मात्र तो आता घड्या थोडं त्यांना कळायला 4 वाजता त्या कोंबड्याच्या बागेचा आवाज आला आणि तुकोबरायला आठवण झाली कशाची? काकड्याची. या चौघाला तिथे सोडून तुकोबरायने आणि त्या धानाच्या खोलीच्या बाहेर आले. आणि पाटील देहू गावात राहणार होता म्हणजे पाटलाच्या घरात पांडुरंगाची मूर्ती निश्चित असावी असं कडे धरा. आणि त्या वस्त्रीवर पांडुरंगाची मूर्ती पाहिली तुकोबरायने. देहभाव हरपला तुझं पाहता भेटला. भगवंताला पाहिलं आणि मी चोर घेऊन आलोय तुकोबराय विसरून गेले. आणि मग आता आठवण झालीच कारण साधूला नित्यनेम झाला त्यांना त्या ठिकाणी करमत नाही नित्यनेमाला, आपोआप त्या ठिकाणी नित्यनेम चालू होत असतो. आणि पाटलाच्या पांडुरंगाच्या समोर जाऊन बसले, हातात विना होता आणि चिपोया होत्या का मोठ्याने चालू केला तुकोबराय. लागे वारे आता काकडा इतका काकडा तर सुंदर बोलावे काकडा खूप सुंदर आहे बघा. आणि ज्याला कीर्तन करायचं त्याने पाठ नका करू पण काकडा करा पाठ. काकडा आणि हरिपाठ पाठ असला का त्या कीर्तनकाला अडचण येतं. नेमका कीर्तनकाला आमचा तिथंच मरतो. दिंडीचं रस्ते काकडा म्हणाला ह्यो पुढं चहा उकायला जातो आणि हरिपाठाच्या टायमाला ह्यो संध्याकाळची पंगत बघायला जातो. त्याचा काकड्याचा हरिपाठ मेळ सगळा होकून जातो. मग ते ज्ञानदेव म्हणे आला का तो पुढचा मागचा आणि हरिपाठ करून काकडा चालू केला. आता काकड्याचा आवाज या चोरांच्या कानावर गेला. त्यातला एक म्हणला आता तर माग उभी होते, आता कुठे गेली काय नाही. मग त्या आवाज दिवशी ते बाहेर आलं आणि आल्यानंतर त्याने पाहिलं म्हणजे आपण ज्या माणसाने तुकाराम महाराज आणलं होतं ते मोठ्याने काहीतरी ओरडायला लागले. त्याला काकडा माहितीच नाही. ते आत गेलं घाईने ती घाला जाऊन सांगितलं म्हणजे आपला घात केला पार म्हणजे त्या बाबाने. आता तो इतका मोठ्याने बोंबलोतोय ओरडतोय म्हणजे त्याच्या अजून पाटील उठला तर लई मारीन म्हणला पाटील आपल्याला. ते धन जागच्या जागी ठेवून दिलं म्हणजे आता एक करा या पाटलाच्या वाऱ्यातून जेवढं होता होईल तेवढं निघा म्हणले आता. पण त्यांना ते धन जागेवर ठेवूस तर धनाच्या खोलीच्या बाहेर येऊस तर तुकोबरायाच्या आवाजाने पाटील जागा झाला होता. आता पूर्वीचे पाटील भारदस्त होते त्या ठिकाणी ते भारदस्त पाटील जागा
जागा झाल्याची चाहूल या चोरांनी ओळखली. म्हणजे आता काय जाऊ बाहेर जाता येणार. आणि जो बाहेर जाता जाता पाटलांनी पाहिलं तर पाटील म्हणले आपल्या त्या ठिकाणी आंबे हळद नाही बिगर हळदीचं हानीत म्हणलं. एक काम करा, आता जर वाचायचं असेल तर याच्यातून मार्ग, चोरही हुशार होते तर मार्ग एकच म्हणजे काहीच करायचं नाही. जिथं तुकाराम महाराज बसलेत ना काकड्याला त्यांच्या पाठीमागं जाऊन बसायचं. नाही कळालं अजून? आता तुकाराम महाराज पुढं आणि हे चौघ माग. आणि तेवढ्यात पाटील बाहेर आला डोळे चोळीत. म्हणलं काय चालू आहे पुढं, काय काय कळणार म्हणजे. आणि नेम पाटलाने आपल्या देवघरासमोर तो कोवराय पाहिले. पाटला लय आनंद झाला. म्हणजे तुकाराम महाराज तर आलेच म्हणले, पण चौघ आता चोर म्हणत काय म्हणत भजनी घेऊन आले. महाराजांच्या संघ गेलेला कधी जरी नसला तरी लोक त्याच्या पाया पडतात. बाबाच्या संगतीत आलाय म्हणून. आता इथं तुकोबाच्या संगतीत बसली होती माग. म्हणजे महाराज एकटे नाही 4 टाळकरी घेऊन आलेत. म्हणजे पाटलाला आनंद झाला. पाटलाने स्नान केलं आणि तेही त्या चौघांच्या मागे जाऊन बसलं. ते एकमेकाकडे बघ पण बोलायचं नाही ना. बोलतो मला खातील नाही, बोलायला तयार नाही कोणी कोणासंग. गप महाराजांचा काकडा चालू झाला. सगळा काकडा झाला, आरती झाली, सगळं झालं. महाराज उठले आणि उठल्याबरोबर या चौघांना पाहिलं. पण पाटलाला पाहिल्याबरोबर महाराजांनी विषय काढला नाही. पाटलाला हात जोडले. महाराज पाटील यावा का? पाटलाने सांगितलं महाराज तुम्ही आता आलेच ना. म्हणलं साधू संत येते घरा आणि त्याची दिवाळी आमोशा. दसरा म्हणजे आलेत तुम्ही तर एक काम करा म्हणले, तुम्ही स्नान करा, न्याहाळी करूनच जा. मग आता मला सांगा तुकोबाला गरम पाणी या चौघाला गार देईल का? यांनाही गरम पाणी. तुकोबाला चवरण यांनाही चवरण. तुकोबाला कपडे यांनाही कपडे. तुकोबाला दक्षिणा यांनाही दक्षिणा. सगळं झालं. सगळं झालं आणि मग नेहारी झाली आणि निघाल. तो पण ते चोर बोलायला तयार नाही. बोलले तर लय मार खाऊ म्हणजे बोलायचंच नाही. बाहेर जाऊच तर बोलायचं नाही. तुकोबाला सगळं झालं. तुकोबाला शिवाय पाटला सांग पाटील जय हरी येऊ का? या. तुकोबाला पुढे निघाले. चौघ गपचूप मागे निघाले. पण पाटलाच्या मनात काय आलं देव झालं. पाटील म्हणला परत गेला. हो तुकाराम महाराज थांबा म्हणले. त्या चौघाला वाटलं आता पितळ उघडं पडलं का काय देव झालं. यांना धाकच होत. ते पाटील तुकोबाळाकडे गेलं. तुकोबाळा सांगितलं तुकाराम महाराज असंच 8 दिवसाला माझ्या घरी येत जा. किती दिवसाला? पण एकटे नका येऊ म्हणला. यांना घेऊन यायचं. बरं दिवसाला तुकाराम महाराज वाड्याच्या बाहेर आले. ऐका बरं. आणि त्या चोरानं सांगितलं रात्र गई बाद गई. रात्रीचा विषय तुमचा तुम्हाला माहिती, मला माझा माहिती. मी आता माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी जा. ऐका त्या चोरांना उपरत झाली तेवढाच संबंध तुकोबाळाचा आला. त्यांना मात्र कळालं रात्री महाराज म्हटले होते मीही चोरी करतो तुम्ही चोरी करता. पण महाराजांच्या चोरीमध्ये जर एवढं जर सार असेल सार्थक असेल तर आपली चोरी यांच्या चोरी पुढे काहीच नाही. त्या चौघांनी तुकोबाळाच्या पायावर लोटांगण घातलं, दंडवत घातलं. महाराज आजपासून आम्ही आमची चोरी बंद करतो आणि आजपासून तुमच्या चोरीमध्ये सामील होतो. दरोडे खोराचे 4 टाळकरी तुकोबाळांनी केले. याचा अर्थ असा आहे संत समागम बस संपलं कीर्तन. माझं सांगायचं भरपुरे. मार्तंड मामा एक तमाशगीर होता, कीर्तनकार झाला, बंकट स्वामींनी थाप टाकली पाहिजे. बरं चालला म्हणून संतांच्या समागमामध्ये त्या ठिकाणी जा. कोण्याही निमित्ताने जा. भाग्यवान माणसं आहात तुम्ही. तुम्हाला गुरुवारी माईंच्या समागमात राहता आलं. काहींना माईंचा समागम नाही घडला, काहींना अशोक महाराजांचा समागम घडला. गुरुवारी महाराजांच्या समागमात राहायला मिळालं. भाग्यवान माणसं आहेत. आणि म्हणून त्यांचा समागम तुम्हाला हे सांगतोय आज का त्या ठिकाणी मी जरी गेलो असेल तरी तुम्ही माझ्या ज्या संतांच्या समागमामध्ये ज्या कारणाने आलात ते कारण महत्वाचं आहे. संतांचा समागम महत्वाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी संतांचा समागम तुम्हाला घडला. एका साधू महापुरुषा समागम तुम्हाला त्या ठिकाणी घडला. भाग्यवान माणसं आहात. जरी महाराज आपल्यातून देहाने गेले असतील तरी महाराजांच्या शिस्तीने, महाराजांच्या ज्ञानाने आणि महाराजांच्या बोलण्यातून, महाराजांच्या वाणीतून, महाराजांच्या उपदेशातून, महाराजांच्या बोधातून, महाराजांच्या प्रबोधातून, महाराजांच्या अनुग्रहातून, महाराजांच्या असणं चालीरीतीतून, महाराजांच्या असणं सर्व प्रत्यक्षात कार्यातून महाराज हे आपल्या जवळच त्या ठिकाणी आहेत. हा भाव, ही खुणगाट आज जाताना त्या ठिकाणी आपल्यासोबत बांधून घ्या. आणि जसं प्रेम महाराजांवर केलं तसंच प्रेम
या परिवारावर त्या ठिकाणी असलं पाहिजे. मी सुरुवात या करी परिवाराचं नाव नमूद केलं नाही. महाराजांची 3 मुलं आहेत, माई आहेत. जोपर्यंत ही 3 मुलं आहेत, जोपर्यंत माई आहे, जोपर्यंत यांची वंशावळ त्या ठिकाणी आहे, जसं प्रेम गुरुवर महाराजांवर तुमचं होतं, महाराजांचे बंधू आहेत, भाऊजय आहे, पुतणी आहेत, पुतण्या आहे, या कळलेले परिवारावर जसं महाराजांचं प्रेम होतं तसंच तुम्ही, जसं माईंवर प्रेम होतं तुम्ही महाराजांवर केलं, आणि महाराजांचं जसं प्रेम होतं महाराज तसंच प्रेम या परिवारावर करावं, या जागेवर करावं. ही जागा म्हणजेच तुमच्यासाठी आपल्यासाठी अशोक महाराज, बरोबर ना? ही जागा म्हणजे या जागेवर त्या ठिकाणी प्रेम करावं. जिथं माईंचे मंदिर आहे त्या जागेवर आपण भर भरून त्या ठिकाणी प्रेम करावं. महाराजांचे जे नित्य नेम आहेत वर्षातले ते त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी येऊन महाराजांच्या उपकारातून थोडं उतराई व्हावं, आणि ते न विसरता एक आजही सांगतो, याच्या आधी महाराज असताना जरी माईंच्या पुढे तुम्ही आले नसता किंवा नसताना आले किंवा आले असता, पण जे त्या ठिकाणी येत नव्हते त्यांनी आज माईंच्या समोर महाराजांना शब्द द्या का महाराज आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही माईंच्या पुण्यतिथीला आणि तुमच्या पुण्यतिथीला येणार म्हणजे येणार, त्याच्यामध्ये बदल नाही. आणि याच संख्येने माईंच्याही पुण्यतिथीला तुम्ही सगळे हजर राहा. त्या ठिकाणी हा निरोप तुम्हाला पोहोच करायचा. महाराजांना पुन्हा एकदा आदरांजली नाही, श्रद्धांजली नाही, त्या ठिकाणी सायुज्य नावाचा मोक्षाप्रमाणे महाराज त्या ठिकाणी देवाजवळ आहे. हे शब्द जीवाच्या बाबतीमध्ये योग्य आहेत, पण फक्त एवढं बोलू शकतो, तुका म्हणे आयुष्य पर उपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी आदरणीय महाराजांना त्या ठिकाणी हे भावपुष्प त्यांच्या पायावर समर्पित. जे बरोबर असेल गुरुवर्यांचं, जे चुकीचं असेल ते बुद्धीचे दोष, साधू संतांची सेवा करा, समागम अशा प्रकारचा करा. सर्व महाराज मंडळी, नेते मंडळी सर्व त्या ठिकाणी आभार मानतो. सर्व गायक वादक मंडळी सगळ्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि एक अधिकार नसताना, अभ्यास नसताना, काही कारण नसताना, फक्त एक गुरु शिष्याच्या नात्याप्रमाणे त्यांचा साधक वर्ग आमच्या गावात आहे, त्या निमित्तानं महाराजांचा माझा संबंध थोडासा यायचा, आणि म्हणून त्या निमित्तानं मला इथं कीर्तन सेवा करायचा योग त्या ठिकाणी प्राप्त झाला. जी असेल ती महाराजांच्या गुरुवांतून त्या ठिकाणी ऐकलेली असेल हे सांगून त्या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेला पूर्णविराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय